मित्रांनो, खरं तर मी आज म्युझिकल योगा घेण्यासाठी आलो होतो, परंतु या ठिकाणी 10वीचे मुलं दिसले फार समोर, पण प्रेरणादायी विचार द्यावं म्हणून मी सरांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी मला या ठिकाणी मान्य केले. तर मी सेवानिवृत्त आचार्य आहे. बेसिकली मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. मी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 1981 मध्ये झालोय. त्यानंतर मी कोयना जलविद्युत प्रकल्पावरती 2 वर्ष आणि चंद्रपूर थर्मल पॉवर स्टेशन 1 वर्ष, 3 वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून काम केलं. त्यानंतर 13 वर्ष गव्हर्नमेंट टेक्निकल कॉलेजला लेक्चरर म्हणून काम केलं. त्यावेळेस समांतर मी सेल्फ स्टडी करून एज्युकेशन घेतलं. AMI मीन्स असोसिएटेड मेंबर ऑफ द इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स. म्हणजे सेल्फ स्टडी करून मी ती डिग्री मिळवली आणि त्या बेसवरती मी MPSC थ्रू प्राचार्य पदावरती 22 वर्ष सेवा केली आणि 7 वर्षापूर्वी ऑगस्ट 19 सेवानिवृत्त झालो. म्हणजे मागच्या 38 वर्ष आणि हे 7 असे 45 वर्ष माझा अनुभव आहे. विद्यार्थ्यांना म्हणजे रिटायरमेंट नंतर मी प्रत्येक स्कूल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी विचार देत असतो. माझे सर्व विचार हिंदीमध्ये आहेत. तर ते मी तुम्हाला थोडं विवेकानंदांच्या बाबतीत मराठीत मी या ठिकाणी महत्त्वाचे एक सुविचार सांगतोय आणि नंतर हिंदीतलं छोटंसं व्याख्यान या ठिकाणी देतोय. तर आपल्याकडे युवा दिन कोणत्या तारखेला साजरा होतो माहिती आहे आपल्याला? यूथ डे, नॅशनल यूथ डे 12 जानेवारी. 2 महान हस्तींची जयंती असते. एक म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि दुसरं म्हणजे स्वामी विवेकानंद. तर स्वामी विवेकानंद हे फक्त 40 वर्ष जीवन जगले, परंतु त्यांनी जे काही अनमोल विचार मागे ठेवले ते अनंत काळ येणाऱ्या नवीन पिढ्यातील युवकांना, विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहतील आणि ती प्रेरणा घेऊन आपला भारत देश उज्ज्वल बनवण्यासाठी ही युवा शक्ती कामा येईल. तर स्वामी विवेकानंदांची युवकांबद्दलची जी काही स्वप्न आहेत ते साकार होण्यासाठी त्यांचे विचार आपण आचरणात आणणं फार महत्वाचं आहे. तर स्वामी विवेकानंदांचं एक स्लोगन आहे, सुविचार आहे युवकांसाठी: अराइज, अवेक अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच. उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्ही तुमचं ध्येय गाठत नाही. अथक परिश्रम करा, मेहनत करा आणि आपलं लक्ष्य हासिल करा. स्वामी विवेकानंद हे पण सांगितलं, हे विश्व एक व्यायामशाळा आहे आणि आपण सर्व इथे कशासाठी आलो आहोत? व्यायाम करण्यासाठी. त्यांचं सांगण्याचा उद्देश हा नाही की आपण सर्वांना मल्ल व्हायचं किंवा पैलवान व्हायचं. त्यांच्या सांगण्याचा व्यापक अर्थ असा आहे, आपल्याला शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हायचं आहे. मग शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी जिमलाच गेलं पाहिजे असं काही नाही. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या ज्या शारीरिक श्रम करण्याची संधी आहे त्या संधीचं सोनं करायचं. काम कुठलंही काम असो, घरातलं असो, शेतातलं असो, दुकानातलं असो, कुठलंही जे काम असेल ते काम अंग झोपून करायचंय. मेहनत म्हणजे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट ज्या गोष्टीचा आपण जेवढा उपयोग करू तेवढी ती विकसित होते. तर तुम्ही जेवढे शारीरिक श्रम कराल तेवढे तुम्ही शारीरिक क्षमता विकसित होईल. शारीरिक दृष्ट्या तुम्ही तंदुरुस्त व्हा. जेवढा बुद्धीचा वापर कराल तेवढी बुद्धी विकसित होईल. तर शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्याला भरपूर मेहनत करणं गरजेचं आहे. आजकाल काय झालं की प्रत्येक घरामध्ये एकुलता एक मुलगा असतो, एकुलती एक मुलगी असते, खूप लाडात वाढलेले असतात. त्यांना काम करायची लाज वाटते किंवा काम करायची सवय नसते. त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो, सकाळी लवकर उठा, जॉगिंग करा, रनिंग करा, स्विमिंग करा, सायकलिंग करा, योगासन करा, प्राणायाम करा, मैदानी खेळ खेळा आणि एवढा व्यायाम झाला पाहिजे की दिवसातून एकदा तरी आपल्या शरीरातून घाम निघाला पाहिजे. अर्थात खेळा असं सांगितल्यानंतर दिवसभर खेळायचा असाही अर्थ नाही.
दिवसातून 1 तास तुम्ही खेळासाठी स्वतःच्या शरीरासाठी दिला पाहिजे आणि एवढा व्यायाम करायचा की शरीरातून घाम निथळला पाहिजे. आणि जेवढा वेळ अभ्यास खेळायला देतात त्याच्या दुप्पट 4 पट वेळ अभ्यासासाठी द्यायचा. त्यातून तुमचा बुद्धीचा पण विकास होणार आहे. तर शारीरिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्याला भरपूर व्यायाम केला पाहिजे. दिवसातून एकदा तरी घाम निथळ एवढा. दुसरी गोष्ट, मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या मनावरती, आपल्या इंद्रियांवरती आणि सर्वात महत्वाचं आपल्या विकारांवरती ताबा असला पाहिजे. विकार म्हणजे थोडक्यात सांगतो, काम, कामना, इच्छा, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, द्वेष, आळस, नैराश्य, उदासी यांना मनातून हद्दपार करा. नेहमी आनंदी राहा, उत्साही राहा, कार्यतत्पर राहा, चांगले विचार आत्मसात करा. त्या विचारांना कृतीत आणा, आचरणात आणा. त्यातून तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल होईल. कारण कृतीविना विचार वांदोटे असतात. म्हणजे आपण जे काही अभ्यास करतो किंवा जे काही विचार करतो त्या विचाराला कृतीत आणणं फार महत्त्वाचं आहे. तर त्यातून तुमच्या मानसिक क्षमता विकसित होईल. तिसरी गोष्ट म्हणजे बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपल्या मनावरती, आपल्या इंद्रियांवरती आणि सर्वात महत्वाचं खरे बौद्धिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी आपण सर्व काय करत आहात? इथे शाळेत कशासाठी येतात? शिक्षण घेण्यासाठी. शिक्षण कशासाठी घ्यायचं असतं? बुद्धीचा विकास होण्यासाठी. मग स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे ज्यावेळेस वर्गात आपल्याला शिक्षक शिकवतात त्यावेळेस एकाग्र चित्ताने ते समजून घ्यायचं असतं. त्यावेळेस आपल्या मनामध्ये इतर विचार येता कामा नाही. नाहीतर शिक्षक आपल्याला शिकवतायत आणि आपण बॅक बेंचवरचे विद्यार्थी एकमेकांशी गप्पा मारतात किंवा मनातल्या मनात आज आईने डब्बा काय दिला असेल, मधली सुट्टी कधी होईल, असे विचार जर तुमच्या मनामध्ये चालू असतील तर तुम्ही ज्ञानी होऊ शकत नाही. तुम्ही ज्ञान ग्रहण करू शकत नाही. तुम्हाला वर्गामध्ये ज्यावेळेस शिक्षक शिकवत असतील त्यावेळेस एकाग्र चित्ताने ते काय समजून सांगताय ते समजून घ्यायचंय. त्याचं व्हिज्युअलायझेशन झालं, त्याचं मनामध्ये चित्र उभं झालं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही एकाग्र चित्ताने अभ्यास करा. कारण स्वामी विवेकानंदांनी सांगितलं आहे, ज्ञानी माणसाचा सर्वात महत्वाचा सद्गुण म्हणजे तो एकाग्र चित्त असतो. आणि एकाग्र चित्ततेची वेगळी व्याख्या नाही. एकाग्र चित्ततेची एवढीच व्याख्या आहे की आपल्या मनामध्ये एका वेळेस एकाच कार्याविषयी विचार चालू असले पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही एकाग्र चित्ताने अभ्यास करा. समजा तुम्ही पुस्तक वाचत असाल, पुस्तक वाचत असताना जे वाक्य तुम्ही वाचता त्या वाक्याचा अर्थ तुम्हाला समजला पाहिजे. त्याचं व्हिज्युअलायझेशन, त्याचं चित्र मनामध्ये उभं असलं पाहिजे. अशा पद्धतीने एकाग्र चित्ताने जर तुम्ही अभ्यास कराल तर तुम्ही निश्चितच ज्ञानी व्हाल. आणि जेव्हा या भारतातील प्रत्येक युवक, प्रत्येक युवती शारीरिक, मानसिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम होतील तेव्हाच खऱ्या अर्थाने स्वामी विवेकानंदांचे युवकांबद्दलचे स्वप्न साकार होतील. आणि तेव्हाच आपला हा भारत देश आत्मनिर्भर बनण्यासाठी ही युवा पिढी कामी येईल. धन्यवाद.